हे सगळं सावंत साहेबांनी फारच मनाला लावून घेतलंय ना? हो ना. या सावंत साहेबांचं दैवत आप्पा, हे आप्पा त्या लावणी करणाऱ्या बाईशी कधी लग्न करतील ही कल्पना यांना कधी झेपू शकणार नाही. पण मग मला कळत नाही, तुमची ती प्रेमाची फिलॉसॉफी का नाही सांगितलीत त्यांना, जी मला सांगितली? कुठली? हेच की असं ठरवून प्रेमात पडता येत नाही, ते होतं. नाही हो, मुळात ना प्रेमात पडणारी माणसं ही कधी लॉजिकली विचार नाही करू शकत. त्यामुळे याचे दैवत आप्पा ते कधी त्या मंजुळाच्या प्रेमात पडतील ही हायपोथेटिकल सिच्युएशन सुद्धा यांना कधी पचणारी नाही बरं का. त्या सावंतांनी 1000 प्रश्न विचारले असते. आप्पा, आप्पा माझं दैवत, माझे आप्पा, तुम्ही प्रेमात कसे पडलात आप्पा, तुम्ही त्या बाईला कुठं भेटतात आप्पा, मी कसं माफ करू, असं सगळं बोलून त्यांनी आपल्याला भेडसावलं असतं. तुम्हाला सांगतो हा माणूस ना आप्पांच्या बाबतीत जरा जास्तच सेन्सिटिव्ह. अच्छा, तर तुम्हाला असं म्हणायचं की मी सेन्सिटिव्ह नाहीये? असं माझं काहीच म्हणणं नाहीये. तुम्ही कधी प्रेमात पडलेला नाहीये. सगळं कसं कळतं तुम्हाला? असे किती वेळा प्रेमात पडलाय तुम्ही? यासाठी प्रेमात पडण्याची गरज नाहीये. काही गोष्टी समजण्यासाठी ना आपल्याला नेहमीच प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सची गरज नसते. मन बुद्धी यावरूनही काही गोष्टी समजतात आपल्याला. आणि मुळात मी एक सेन्सिटिव्ह माणूस आहे. बरं, ते सगळं जाऊ दे, पण मला एक प्रश्न पडलाय की आप्पा जर खरंच हिच्या प्रेमात पडले असते तर त्यांनी हे सगळं लपवून का ठेवलंय? कदाचित आजीला कळू नये म्हणून असेल. हा, म्हणजे आप्पांसाठी आजी हे दैवत होतं असं सगळेच म्हणतात ना, इथलंही तेच सांगतात. आणि म्हणूनच मलाही असं वाटतं की आपण सुद्धा आजीपासून हे सगळं लपवायला हवं. नाही, तुम्ही काळजी करू नका. माझ्याकडून किंवा आईबाबांकडून कोणाकडूनही त्यांच्यापर्यंत हे पोहोचणार. निघूया. अहो नाही, मी काय म्हणते, हे रामाश्रयाचे प्रश्न अंदाजे कधीपर्यंत सुटतील? आता ते मी कसं सांगू? रामाश्रयाचे प्रश्न 3 तासात सोडायच्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न नाही आहेत. शिवाई, तुम्हाला ना काही माहीतच नसतं. काय माहिती नाही? अहो म्हणजे रामाश्रयाचे प्रश्न सुटेपर्यंत कपिल काही मुंबईला जाणार नाहीयेत. नाही जाऊ शकणार. म्हणजे ते इथेच राहणार. तू असं काय विचारतेस? मालकांच्या इथं राहण्याने तुला काही त्रास होतोय का? हे बघा, हे असले वकिली प्रश्न विचारू नका मला. मला एवढंच सांगा, ते आपल्याकडे अजून किती दिवस राहणार आहेत? तुझा सेन्स ऑफ ह्युमर ना एकदम ग्रेट आहे. मालक आपल्या घरात राहत नाहीत ना, आपण मालकांच्या घरात राहतो. वाटतील तितके दिवस ते राहतील, त्यांना हवं तेव्हा जातील. आपण कसं त्यांना विचारणार? तुझा नक्की प्रॉब्लेम काय? माझा प्रॉब्लेम आहे गौरी. गौरी? मी नाही समजलो. अहो, ते दोघं बराच वेळ एकत्र असतात. मला नाही बाई पटत ते. का पटत नाही? अगं, दोघं जण एकत्रितपणे रामाश्रयाचे प्रश्न सोडत आहेत आणि ते तुला खटकतंय. आणि परत तूच मला विचारतेस की रामाश्रयाचे प्रश्न कधी सुटणार? मालक, गेले काही दिवस मी पाहतोय गौरीची आणि तुमची मैत्री वाढतच चालली आहे. चांगली गोष्ट आहे, काही वाईट नाही त्याच्यामध्ये. पण मैत्रीमध्ये एक मर्यादा असते आणि तरुणपणी आपण या मर्यादा कधी ओलांडतो हे आपल्याला समजत नाही. तुम्ही देशोदेशी हिंडता, मैत्री संबंधी तुमच्या काही वेगळ्या कल्पना असू शकतात, पण आमचं तसं नाही. म्हणजे काय, आमच्या घरातलं वातावरण तुम्ही पाहिलंच, अगदी मोकळं ढाकळं वातावरण आहे. पण मालक, तुम्हाला सांगणं भाग आहे, गौरी दुसऱ्याची अमानत आहे. अमानत? हा एकदम अमानत हा शब्द कुठून आला? मध्येच काय थांबलात? किती छान बोलत होतात. पाठांतर अगदी चोख आहे तुमचं. मालक, गौरी दुसऱ्याची अमानत आहे. भोळी आहे, नादान आहे. नादान नको, नाही, भोळी आहे आणि तुम्ही समजूतदार आहातच. आले ते उलाने. अरे वा, बेसनाचे लाडू, किस खुशी में. कपिल, आईच्या हातचे बेसनाचे लाडू खूप मस्त असतात, खाऊन बघा. बर, मी आले मोठं वा वा टाकू.
तुम्हाला बोलायचंय ना यांच्याशी काहीतरी? बोलायचं बोलायचं बोल, बोलायचंय ना? बोलतो बोलतो या ना बसा बोल. बसा बसा या बसा. मालक, गेले काही दिवस पाहतोय मी तुम्ही उभं राहून काय खाताय, बसा ना. पण तरी छान लागतोय. काय म्हणते गौरी? दगड दगडू खाशाबा परब. काका तुम्ही मला काय विचारताय? तुम्हाला सगळ्या डिटेल्स तर माहिती आहेत ना. तर गौरी स्कूटर कशी चालवते? ही स्कूटर छान चालवते. हळूहळू माझी भीती जायला लागली. हे एक बरं झालं. मालक, काय? गेले काही दिवस पाहतोय तुमची आणि गौरीची मैत्री वाढतच चाललंय. आता गौरीचं कसं आहे ना की गोडवा, अहो साखर, पदार्थांमध्ये इतकी साखर घालते, सगळे पदार्थ आतोनात गोड करते. म्हणजे आमच्या हिंदूचं तसं नाही, सगळं कसं प्रमाणात, अगदी तिथल्या तिथे गोडवा सुद्धा प्रमाणबद्ध. तुम्ही खाते, तुम्हाला कल्पना येत असेल. हा छान गोड आहे. अहो माझं कसलं आलंय कौतुक. ते बोलायचं हो. ना. हा ते बोला ना. हा, तर गेले काही दिवस मी पाहतोय. आता तुम्हाला सांगितल्या वाचून राहत नाही, सांगू का? हा बोला. तर तुमची मैत्री हा. ही पाहतोय आम्ही. तुम्ही खा ना. काका माझं झालंय खाऊन, मी येतो नंतर. हा हा हा. ओ, छान झालंय लाडू. हे घ्या बाकीचे. हा. मला आता एवढं झालं रे तरी. धन्य आहे तुमची, छान वकील झालायत. हा गेले काही दिवस पाहतोय मी. आपलं नशीब दे, तेव्हापासून ती बाई आली आहे ना, तेव्हापासून माझं ध्यानच लागत नाही कामात. दिलच लागत नाही माझा खाना बनाने में. खाना बनाने में दिल नहीं लगता है, खाना बनाने में तो हात लगता है. तुम्ही दिलाचं काम हाताला ना हाताचं काम दिलाला सांगता, म्हणून समजा घोळ होतो. आता काय घोल झाला? तुमच्याकडे मिरची नाही का? हा का? कवापासून तुम्हाला तिखटनी झणझणीत जेवण बनवायला सांगतोय, तर जगातल्या सगळ्या मिरच्या संपल्यागत वागताय तुम्ही. आमच्या इथे तेवढंच तिखट घातलं जातं जेवढं सगळ्यांना चालतं. पण तुम्ही काय करता इथे? ही आमच्या कामाची जागा आहे. होती, आता नाही. म्हणजे आता यो माझ्यासाठी जेवण बनवणार. पर इसको कैसा पता चलेगा कोणाला कोणत्या टेस्टचा खाना लागता येता? नको पता असायला, त्याला माणूस बघूनच कळतंय कोणाची काय टेस्ट आहे ते. म्हणून तर इतकी दिस आहे ताईंसोबत. त्यो माझ्या टेस्टचं जेवण बनवणार, एकदम तिखट, झणझणीत आणि नॉनव्हेज. मिरचीचा डबा दाखवा त्याला. हे बघा, तुम्ही असं करू नका. अहो रामाश्रय इथल्या चवीसाठी प्रसिद्ध आहे. लांब लांबून लोक येतात तिथं खायला. हो, आणि नवरात्रात तर आमच्या स्वयंपाकघरात नॉनव्हेज अजिबात बनत नाही. मी सवता बनवत नाही, खात पण नाही. जुन्या टेस्ट, जुन्या नियम समजा इसरायचा. आता फक्त मंजुळाचे नियम आणि मंजुळा सांगेल तशी टेस्ट. कळलं ना? यांना बाहेर काढ रे. माझ्या स्टाईलने काढू. नको नको, आम्हीच जातो. तुमच्या पोटावर पाय द्यायची नाही मंजुळा, पण तुम्हाला फुकटचं खाऊ बी घालणार नाही. ते जे मला भेटले ना, त्या लावणी महोत्सवाची तिकीट अजून पण त्यांनी जपून ठेवली असतील बघ. त्या तिकिटांचा सोक्षमोक्ष लावायला हवा, कारण ती तिकीट खरंच सापडली ना, तर तो तिच्या बाजूने खूप मोठा एव्हिडन्स असेल. लय लोकांना फसवलंय, गंडवलंय हिनी. 2-2 पार्ट्यांमध्ये लावालाव्या करायला लागली, लोकांचे भांडणं व्हायला लागले त्याच्यामुळं. आणि भांडणामध्ये ही दागिने चोरायला लागली, पैसे चोरायला लागली, लय गुन्हे केलेले आहेत.